बाळा, तुम्ही मला 4 मुलं आहात. माझ्या 2 मुली आणि 2 मुलं. मी त्यांची आई आहे. आज दुसऱ्यांच्या घरात म्हणजे मी हॉस्टेलमध्ये माझा नवरा वारल्यावर टाकलं होतं माझ्या मुलांना. त्या बाईनी माझ्या जागेसाठी माझ्या मुलांना छिनली माझ्यापासून. मी माझ्या मुलांना लहान-लहान मुलांना शेतात घेऊन कामं केले. मारवाड्याच्या घरी झोळी बांधून धुणे भांडे केले, उष्ट खाल्लं आम्ही. माझ्या संग खूप गलत केलं. पण देव तिला कधी माफ नाही करणार. माझ्यापासून माझी मुलं दूर केलेत ना. तिला कधी जिंदगीत मी तर माफ नाही करणार, पण माझा स्वामी समर्थ तिला कधी माफ नाही करणार. की मी आज व्हिडिओ टाकते पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ हे करते मी. कोणाच्या मुलाबरोबर असं नाही झालं पाहिजे. त्या बाईने माझ्या जागेसाठी कब्जा केला. ते तर जाऊ द्या, पण माझ्या मुलांना पण कब्जात करून घेतला. मुलींना तिच्या काय केलं तिला जादूटोणा काय माहिती. मुलगी होती तू आई नाही, तुझ्याकडे यायचं नाही. आणि माझा नवरा मला दारू पिऊन मारत होता, तर मी घर सोडलं होतं तेव्हा. म्हटलं नवरा आता हाय, नवऱ्यापाशी राहतील मुलं. लहान होती माझी मुलं. खूप त्रास होता. रात्री मला बाहेर काढत होता दिवस दिवस. म्हणजे कामं करायची. रात्री त्याचा मार खायचा. चुलीवर स्वयंपाक करायचा. 2-2 वाजता बाहेर काढायचा मला. खूप मारपीट करायचा. गल्लीमध्ये शिव्यागाळ्या करायचा लोकांना. कोणी धरायला येत नव्हतं, पट्ट्याने मारायचा. मी खोटे नाही सांगू. आज माझा परिवार आज माझ्यापासून दूर आहे. आज एकटी मी एवढं एवढं संकट आहे माझ्यावर, मी सांगू शकत नाही. माझ्या मागे काय आहे.